बघा रेफरन्सला रेकॉर्ड मी ते असं करत फार तापू दे मला परत अपलोड करायचं हे करायला तुम्हाला मिळावं म्हणून. हा, ए व्हील कम्प्लीट्स 2000 रेव्होल्युशन्स म्हणजे काय दिलंय? म्हणजेच टर्म कुठली दिली? थीटा. थीटा दिलंय 2000 रेव्होल्युशन. बघा लक्ष द्या. इज इट राईट? बरोबर आहे. टू कव्हर डिस्टन्स 9.42 किलोमीटर म्हणजे एस दिलंय किती? 9.42 किलोमीटर म्हणजेच किती? 9.42 इंटू राईट. हा, बस सांगा मला कुठला फॉर्म्युला यूज करायला पाहिजे टू फाइंड आउट डायमीटर? म्हणजे पहिल्यांदा रेडियस फाइंड करायला पाहिजे. डायमीटर म्हणजेच 2r फाइंड करायला पाहिजे. इज इट राईट? बरोबर आहे. डायमीटर म्हणजे किती असतं? 2 टाइम्स रेडियस. कुठला फॉर्म्युला हे कळायला पाहिजे तुम्हाला. एस दिलंय, थीटा दिलंय, आर फाइंड करायचंय. एस इक्वल टू आर थीटा. बट कंडिशन काय त्यासाठी? हे रेव्होल्युशन मध्ये चालत नाही तो फॉर्म्युला यूज करायला. इथं आपण मीटर यूज करावं म्हणजे रेडियन लागतंय. इज इट क्लिअर? अँड देअरफॉर एस रेव्होल्युशनचं रेडियन म्हणजे किती? इट इज अ 2 पाय रेडियन. अंडरस्टूड? गेटिंग एव्हरीवन? आणि त्यामुळे फॉर्म्युला कुठला? एस इक्वल टू आर थीटा. करा सॉल्व. डेटा व्यवस्थित लिहा. 9.42 इंटू 1000 एस. फक्त मी आता व्हॅल्यू लिहिणार, काय नाही यामध्ये. तुम्ही मॅथ्स मध्ये परफेक्ट आहे. आर थीटा 2000 इंटू 2 पाय. ओके, तर आपल्याला 2r पाहिजे, त्यामुळे 9.42 आहे तसं ठेवलं, डिवाइड बाय 2 इंटू 3.14 केलं मी. पाय, बरं ठीक आहे, पाय. आणि हे आर 2000 डिवाइड बाय 1000 ह्या साईडला घेतलं. डायरेक्ट सांगितलं तर चाललं असतं. पायची व्हॅल्यू किती असते? 3.14 घेतली. मला सांगा 3 पायची व्हॅल्यू किती येईल? 3 पाय हे माहित पाहिजे. 2 पाय म्हणजे 6.14 दोन्ही किती? 28. हे माहिती पाहिजे. का असं का केलं मी? तर 9.42 म्हणजे किती? 3 पाय. 3 पाय अपॉन 2 पाय इज इक्वल टू 2r म्हणजे डायमीटर. आणि पाय गेट कॅन्सल, त्यामुळे डी किती आलं? 1.5 मीटर. काय हे 2 ना, हे 2r, हे 0 ला 0 गेट कॅन्सल. 2r म्हणजेच काय? डायमीटर ना. डी इज 1.5. अंडरस्टूड? काय प्रॉब्लेम?